11th ॲडमिशन 2025-26 मध्ये राऊंड 2 चे फॉर्म आजपासून सुरू झालेले आहेत। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते म्हणजे पार्ट 2। पार्ट 2 मध्ये आपण कॉलेजेस कसे ॲड करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे पार्ट 1 मध्ये काहीही अडचण नसेल, संपूर्ण माहिती ओके असेल, ते विद्यार्थी पार्ट 2 म्हणजे कॉलेजचे नाव टाकू शकतात। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहे। तरी यानंतरचा व्हिडिओ आपण पार्ट 1 मध्ये जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर पार्ट 2 याचा अर्थ कॉलेजचे नाव तुम्ही या प्रकारे टाकू शकता। तर सर्वप्रथम साइडवर या, साइडवर आल्यानंतर बघू शकता तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिनमध्ये तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, आयडी टाका, पासवर्ड टाका। आयडी आणि पासवर्ड जो आपण राऊंड 1 मध्ये यूज केलेला आहे तोच आयडी पासवर्ड आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। तर आयडी आणि पासवर्ड टाकून सर्वप्रथम आपल्याला लॉगिन करून घ्यायचं आहे, म्हणजे साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन अशा प्रकारे दिसून पडेल। यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आहे, यामध्ये आपण भरलेले संपूर्ण फॉर्मची इन्फॉर्मेशन। तर इथून आपल्याला पार्ट 2 चा फॉर्म भरायचा आहे। मीडियम चेंज करू शकता, कॉलेज ॲड करू शकता आणि ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्म जो पार्ट 2 म्हणतो आपण त्याला, तो आपल्याला लॉक सुद्धा करू शकता। तर या प्रकारे आपण आता आपले संपूर्ण कॉलेजेस ॲड करणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियमला क्लिक करायचं आहे। यामध्ये तुमची 10वीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल। त्यानंतर बघू शकता तर इथून तुम्हाला तुमचा जेही स्ट्रीम चूज करायची आहे तुम्ही स्ट्रीम चूज करू शकता। आता यामध्ये स्टार्टिंगला आम्ही सायन्स घेतलेलं होतं, इंग्लिश मीडियम। तुम्हाला जर चेंज करायचं असेल, आर्ट घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, घेऊ शकता। मीडियमसुद्धा चेंज करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना चेंज करायचं असेल ते विद्यार्थ्यांनी चेंज करा, ज्यांना चेंज करायचं नसेल त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करा। जसं की आम्हाला सायन्स पाहिजे, आम्ही सायन्स क्लिक केलेला आहे, बघू शकता तुम्ही या प्रकारे। आम्हाला इंग्लिश मीडियम पाहिजे आहे, इंग्लिश मीडियम चूज केलेला आहे। अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन क्लिक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। यानंतर करणार आपण कॉलेजेस सिलेक्ट, कोणते कोणते कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। आणि यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, ती म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना पार्ट 2 चा फॉर्म भरायचा आहे। सर्वांचे पार्ट 2 अनलॉक करून दिलेले आहे। जे विद्यार्थी पार्ट 2 मध्ये कॉलेजेस ॲड करणार नाही आहे ते विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल राहणार नाही आहे। त्यामुळे A to Z ज्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली नाही आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना कॉलेजचे नावं ॲड करायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर बघू शकता आपण पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज सिलेक्ट केलेलं होतं ते तुम्हाला सर्वात लास्टला दिसत आहे। ते कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिस्टमध्ये ठेवा, नाहीतर इथून डिलीट करू शकता। डिलीट केल्यानंतर परत सुद्धा ॲड करू शकता। पाहिजे असेल तर राहू द्या, काही अडचण नाही आहे, इथून डिलीट सुद्धा करू शकता जर करायचं असेल तर। आणि त्यानंतर तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस ॲड करायचे आहे त्यामधली इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही नवीन कॉलेजेस ॲड करू शकता। तर कशा प्रकारे आपण आता संपूर्ण माहिती बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येणार। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमची स्ट्रीम जी सायन्स चूज केलेली आहे, मीडियम इंग्लिशमध्ये चूज केलेला आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा जो चूज करायचा आहे करू शकता। त्यानंतर यामधून संपूर्ण तालुके दिलेले आहे। जर तुम्हाला अमरावती सिटी पाहिजे असेल तर त्यासमोर MC अशा प्रकारे लिहिलेलं असेल तर ते कॉलेजेस सिटीमधले येणार। यामधून तुम्हाला जेही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे करू शकता। त्यानंतर बघू शकता कोणाला ॲडेड पाहिजे असेल, कोणाला सेल्फ फायनान्स पाहिजे असेल, कोणाला अनएडेड पाहिजे असेल तर यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता। समजा तुम्ही इथे जर सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला कंबाईनमध्ये कॉलेज येणार। कसे तर ॲडेड अनएडेड मिक्समध्ये येणार। आणि जर तुम्ही स्पेशल ॲडेडच चेक केलं तर तुम्हाला संपूर्ण ॲडेडचेच कॉलेज येणार, म्हणजे ग्रँटेड गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार। अशा प्रकारे तुम्ही यामधून ऑप्शन सिलेक्ट करू शकता। तर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर करा, अदरवाईज तिथे जर तुम्ही ऑल ठेवलं तर तुम्हाला मिक्स कॉलेज मिळतील, त्यामध्ये तुम्हाला समजणार नाही आहे। त्यामुळे तुम्हाला जसे जसे कॉलेज पाहिजे त्या प्रकारे तुम्ही कॉलेजेस ॲड करा। त्यानंतर इथे तुम्हाला गर्ल्स बॉईजचं वेगवेगळं सुद्धा ऑप्शन घेता येईल। तर इथे तुम्ही काही सिलेक्ट करू नका, तुम्हाला रेग्युलर जेही कॉलेज आहे ते मिळू शकते। त्यानंतर इथे कॉलेजचे नाव सिलेक्ट करू शकता किंवा युडाईस नंबरसुद्धा टाकू शकता। गरज असेल तर टाका, अदरवाईज इथे काही टाकू नका, डायरेक्टली लिस्ट तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना बायफोकल म्हणजे कोणताही टेक्निकल सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला इथून एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे। तर बघू शकता यामधून जे विद्यार्थी सिलेक्ट करतील सब्जेक्ट त्या विद्यार्थ्यांना सर्च केल्यानंतर जो सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तेच कॉलेजेस तुमच्यासमोर ओपन होणार। कारण की तुम्हाला बायफोकल सब्जेक्ट हा तुमच्या फॉर्ममध्ये लिहून दिसत नाही किंवा नंबर लागल्यानंतरही तुम्हाला कळत नाही की आपला नंबर बायफोकल म्हणजे टेक्निकलमध्ये लागलेला आहे, कॉम्प्युटर भेटलेला आहे किंवा नाही। त्यामुळे
तुम्ही जे ऑप्शन चूज करणार तेच कॉलेज तुमच्या समोर येणार, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्याला नंबर लागल्यानंतर इथे कॉम्प्युटर मिळू शकते। अशा प्रकारे सिलेक्ट करा। जे विद्यार्थी इथं सिलेक्टच करणार नाही आहे, म्हणजे कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करणार नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना जनरलमध्ये नंबर लागेल त्यांचा। जर तुम्हाला बायफोकल पाहिजे असेल तर सब्जेक्ट सिलेक्ट करा, जर पाहिजे नसेल तर तिथे कोणताही सब्जेक्ट सिलेक्ट करू नका, डायरेक्टली तुम्ही सर्चला क्लिक करा। यामधून तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होणार, त्या सिटीमधले सायन्सचे आणि इंग्लिश मीडियमचे संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर डिस्प्ले होणार। त्यामधून तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे तुम्ही ते ॲड करून सिलेक्ट करू शकता। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झालेले आहे। यामध्ये डिटेल्सचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तर डिटेल्ससुद्धा चेक करू शकता। तुम्हाला जर त्या कॉलेजची डिटेल्स चेक करायची आहे, किती जागा आहे, किती इनटेक आहे, सायन्स वगैरे संपूर्ण माहिती तुम्ही चेक करू शकता जर चेक करायची असेल। आणि इथे ॲडचं ऑप्शन आहे, तुम्ही जसे जसे ॲड करणार तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये ते कॉलेजेस ॲड होणार। ते कॉलेज ॲड झाल्यानंतर तुम्ही 1 ते 10 कॉलेजेस ॲड करू शकता। तुम्हाला जेवढे कॉलेज ॲड करायचे आहे तुम्ही करा, परंतु 1 ते 10 मध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करता येणार। सिलेक्ट केलेले कॉलेज बघू शकता, सिलेक्टेड प्रिफरन्स स्टेटस, तर तुम्हाला सिलेक्ट केलेले आम्ही 5 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे, संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर ओपन आहे। आता तुम्हाला सिरीज लावायची आहे 1 2 3 4, तर 1 2 3 4 साठी इथे ॲरो दिलेले आहे, अपचा ॲरो आणि डाऊनचा ॲरो। त्या प्रकारे तुम्ही कॉलेजेस अप डाऊन करू शकता, म्हणजे प्रिफरन्स लावू शकता। 1 नंबरला कोणतं, 2 नंबरला कोणतं। 1 नंबरला असे कॉलेज ठेवा की नंबर लागल्यानंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकले पाहिजे, नाहीतर तुम्ही सुद्धा पुढील राऊंडमध्ये इलिजिबल राहणार नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन मूव्ह करून घ्या। तुम्हाला जसा सिक्वेन्स पाहिजे त्या सिक्वेन्सनुसार तुम्ही कॉलेज अरेंजमेंट करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह प्रिफरन्सला क्लिक करा। तुम्ही दिलेले प्रिफरन्स सेव्ह झालेले आहे, सक्सेसफुल लिहून आल्यानंतर तुम्हाला करायचं आहे लॉग ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म डिस्प्ले झालेला आहे। यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। संपूर्ण माहिती चेक करा, तुम्ही दिलेले कॉलेजेस जे कॉलेज ॲड केलेले आहे ते कॉलेजेससुद्धा चेक करा, तुम्ही कॉलेज बरोबर टाकलेले आहे किंवा नाही आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा। आणि जर तुम्हाला वाटत आहे की आपण भरलेला संपूर्ण फॉर्म ओके आहे, तर तुम्हाला सर्वात खाली बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटसमध्ये करंट स्टेटस इनकम्प्लीट आहे। याच्या मागचं रिझन असे आहे की खाली दिलेल्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि बघू शकता सर्वात खाली ऑप्शन आहे लॉग ॲप्लिकेशन प्रिफरन्स, म्हणजे तुमचा पार्ट 2चा जो फॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही कॉलेजेस ॲड केलेले आहे, हा फॉर्म तुम्हाला लॉक करणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील त्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार, ज्यांचे फॉर्म लॉक होणार नाही आहे, इथे त्यांना इनकम्प्लीट असणार, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही भरलेला फॉर्म लॉक करा। लॉक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मची प्रिंट येणार। तर अशा प्रकारे तुम्ही राऊंड 2 मध्ये पार्ट 2 म्हणजे कॉलेजेस ॲड करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये पार्ट 2चा फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा, आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचा असेल त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे। तर त्या प्रकारे तुम्ही एडिट्स करून सुद्धा पार्ट 2चा फॉर्म भरू शकता। तर पार्ट 2चा फॉर्म बघून घ्या, एडिट करायचं असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येणार। त्या प्रकारे तुम्ही फॉर्म एडिट करा आणि त्यानंतर पार्ट 2 मध्ये कॉलेजेस ॲड करा। आणि 11th ॲडमिशनबद्दल कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।